टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खामगाव शेगाव रोड हा आपण नागरिकांच्या भाविकांच्या सुविधेसाठी केला होता। तो बेसिकली स्टेट हायवे होता, पण आम्ही गडकरी साहेबांना देवेंद्रजींना विनंती करून हा रोड एक म्हणजे वाईड रोड असला पाहिजे, ऐसपैस रोड असला पाहिजे आणि चांगला प्रतीचा असला पाहिजे या दृष्टीने आम्ही मागणी केली होती। त्यामध्ये पदचाऱ्यांना चालण्यासाठी गडकरी साहेबांनी पादचारी मार्ग दिला आणि चांगला एक अद्ययावत सिमेंट रोड दिला। पण आज जे अपघात होतात आहे त्यामुळे खरोखर वाईट वाटते आणि नागरिकांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे की यावर डिवायडर असलं पाहिजे। यामध्ये स्वतः गडकरी साहेबांकडे देवेंद्रजींकडे आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आहे, पण नॅशनल हायवेचे जे नियम आहेत ज्यामध्ये डिवायडर जेव्हा टाकल्या जातात जेव्हा तिथली वाहनांची संख्या आणि जो रेशो आहे तो त्या पद्धतीत असतो, पण तरी आम्ही त्यांना म्हटलं की विशेष बाब म्हणून आपण हा चौपदरी मार्ग मंजूर करावा आणि आता त्या प्रयत्नात आम्ही आहे। पण तरी माझं नागरिकांना आव्हान राहणार आहे की जे ओव्हर स्पीडिंग त्या रोडवर चाललं आहे ते ओव्हर स्पीडिंग नागरिकांनी टाळलं पाहिजे। खूप प्रचंड वेगात तिथे लोक गाड्या चालवतात आहे आणि अक्षरशः संध्याकाळी शेगाववरून दर्शन करून निघाल्यावर घरी जायची जी त्यांना ओढ लागलेली असते त्या ओढीमध्ये इतके स्पीडने ते जातात की अक्षरशः रस्त्याच्या बाजूला जर आपण उभं राहिलो तर आपल्याला भीती वाटते। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ते खामगाव या रस्त्यावरती मागील आठवड्यामध्ये तिहेरी अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये 6 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। मी सध्या त्याच घटनास्थळावरती आहे ज्या ठिकाणी हा विचित्र असा अपघात झाला होता। हा जो महामार्ग आहे या महामार्गावरती गेल्या अनेक दिवसापासून ज्यावेळेला हा महामार्ग झाला त्यावेळेला या ठिकाणी या महामार्गावरती दुभाजक बसवण्याची मागणी अनेकांनी केली, मात्र महामार्ग प्रशासनाने अद्यापही या खामगाव ते शेगाव या रस्त्यावरती दुभाजक बसवलं नाही। ज्यावेळेला खामगाववरून शेगावला जाणारा रस्ता हा सुरू होतो त्यावेळेला फक्त 3 किलोमीटरचं दुभाजक बसवलंय आणि शेगाव ते खामगाव हा जो रस्ता जातो त्या ठिकाणी सुद्धा 3 किलोमीटरचा रस्त्यावरती दुभाजक बसवलं, मात्र जो 12 किलोमीटरचा जो पट्टा आहे त्या 12 किलोमीटरच्या पट्ट्यावरती अद्यापही दुभाजक या ठिकाणी बसवलं नाही। या रस्त्यावरून अनेक वाहनं ये जा करत असतात। शेगाव हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावरती दुभाजक बसवण्याची मागणी होते, मात्र महामार्ग प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्याचं दिसतंय। या रस्त्यावरती मागच्या 5 वर्षाचा जर कार्यकाळ बघितला तर जवळपास 100च्या वरती या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि यामध्ये जवळपास 30 लोकांच्या वरती लोकांनी या ठिकाणी आपला जीव गमावला आहे। अनेक जण या ठिकाणी जखमी झाले आहेत। अशा प्रकारचा हा या रस्त्याचं हे दुर्दैव आहे की महामार्ग प्रशासन याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही। एकंदरीत पाहिलं तर आता नेमका हा मागच्या आठवड्यात ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला फक्त या रस्त्यावरती या टर्निंग पॉईंटमध्ये या ठिकाणी फक्त पांढरे पट्टे लावण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी लावलं आहे, मात्र अद्यापही या रस्त्यावरती दुभाजक का लावण्यात आले नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। महामार्ग प्रशासन आणखी किती लोकांचा जीव घेणार, असा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, खामगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।